सातमाळ्याच्या डोंगर रांगेत कोलधीर डोंगरावरील प्राचीन गुहेत हरिभक्तपरायण रामदास साबळे महाराजांचे पारायण सुरू। देवळा तालुक्यातील भावटबारी घाटाच्या पूर्वेला असलेल्या सातमाळा डोंगर रांगेतील कोलधीर डोंगराच्या मधोमध असलेल्या कड्यावर प्राचीन पौराणिक गुहेमध्ये नाथ संप्रदायातील थोर विभूती शीतलदास महाराज यांचे अनेक वर्ष वास्तव्य होतं। तिथेच तपसाधना करायचे व अंगावर भगवे वस्त्र परिधान करून झोळी चिमटा कमंडलू हातात घेऊन कापशी गावात घेऊन भिक्षा मागायचे। याच दरम्यान कुणी आजारी असेल, मूलबाळ होत नसेल तर त्यांना भस्म देऊन बरीही करायचे, हा त्यांचा दिनक्रम असायचा। या तपोभूमी असलेल्या गुहेमध्ये पूर्वी भजन साहित्याचा टाळ मृदुंगाविना चिपळीचा पुरवठा व्हायचा। याच गुहेच्या दगडांच्या एका थरामध्ये कपाळी लावण्यासाठी भस्म निघतो। या गुहेमध्ये कापराचा वास येत असल्याने या गावाला कापशी असे नाव पडले असावे असा कयास आहे। शीतलदास महाराजांच्या देहावसनानंतर कापशी या गावकऱ्यांनी गावामध्ये शीतलदास महाराजांचे छानसे समाधी मंदिर बांधले असून हे एक जागृत तीर्थक्षेत्र असल्याचे बोलले जाते। दरवर्षी चैत्र पाडव्याला कापशी येथे मोठी यात्रा भरते। असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शीतलदास महाराजांची तपोभूमी असलेल्या कोलधीर डोंगरावरील गुहेपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने डोंगराच्या झाडाझुडपांमधून डोंगर कपारीतून भाविकांना जावे लागत असल्याने भाविकांची इच्छा असूनही जाण्यासाठी मार्ग नसल्याने हिरमोड होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते। कापशी गावातील वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादू बाबा साबळे यांनी 40 ते 42 वर्ष कोलधीर डोंगरावरील गुहेत नागपंचमी ते द्वादशी पर्यंतच्या तपसाधनेत असताना माकड, कोल्हा, लांडगा, वानर, पशु पक्षी देहभान विसरून बाबांचं भजन ऐकायचे। वृद्धापकाळानंतर त्यांचे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण रामदास साबळे बाबा यांनी सुरुवात करून 20 वर्ष होत आहेत। दरवर्षी कापशी येथील भजनी मंडळ दररोज भजनासाठी जात असतात। द्वादशीला सत्यनारायणाची पूजा होऊन महाप्रसाद केला जातो। गुहेपर्यंत जाताना रस्ता नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याने सामाजिक वन विभाग व महाराष्ट्र शासनाच्या मंदिर पुरातत्व विभागाच्या मार्फत कोलधीर डोंगरावरील गुहेपर्यंत जाण्यासाठी रस्ता, पाणी व लाईटची व्यवस्था करण्याची मागणी कापशी येथील ग्रामस्थ भजनी मंडळ, पंचक्रोशीतील मकरंदवाडी, रामेश्वर, भिलवाड, गुंजाळवाडी येथील भाविकांनी केली आहे। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, निफाड।